सावंतसाहेब, शहादाबादच्या अध्यक्ष, दौलताबादचे अध्यक्ष, दाडगाव आजचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय वकील बंधू भगिनी आणि माझे सहकारी, सर्वप्रथम आपण माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि तसंच आपण अमोल सावंतच्या ॲडव्होकेट अमोल सावंत यांच्या कार्यक्रमात आम्हाला सामावून घेतलं त्याबद्दल पण मी आपला आभारी आहे. सर्व वक्त्यांनी सांगितलं की त्यांचा स्वभावाचे वैशिष्ट्य गुण आणि दुपारपासून मी त्यांच्या सानिध्यात म्हणजे एक अर्धा तास होतो, पण एक 5 मिनिटातच त्यांचा स्वभाव मला लक्षात आला की एक स्मित आणि शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व. असं व्यक्तिमत्व हे मी बार काउन्सिलमध्ये दुसऱ्यांदा अनुभवायला मिळालं. एक म्हणजे आधी ते पुसदचे आशिष देशमुख तसंच व्यक्तिमत्व आहे आणि हे आपण दुसरं म्हणजे जास्त माझा बारच्या अध्यक्ष बार काउन्सिलच्या सदस्यांशी संबंध नाही आला, म्हणजे मला बाकीच्यांचं काही म्हणायचं नाही, पण जो काही 2 जणांचा आला त्यांचं मी सांगतोय. मगाशी त्यांनी नंदुरबारमध्ये पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या वकिलांबद्दल की मेडिएशन सेल कार्यक्रम घ्यायचे, वकिलांनी कसं केलं, म्हणजे त्यांचा जो एक दृष्टिकोन दिसतोय तो व्यापक दिसतोय. आणि हा दृष्टिकोन असा आहे की बार आणि बेंचमध्ये रिलेशन चांगले मेंटेन राहण्याकरता. आणि आपलं सर्वांना माहिती आपण वकील बंधू असतो ते आपल्या कामातून दिसतो. आणि आता आपल्या बऱ्याच वकील बंधूंनी सांगितलं की त्यांच्या 20-25 अथॉरिटीमध्ये ते साईट झालेल्या आहेत आणि त्या आपण गायडिंग प्रिन्सिपल्स फॉलो करतो, ज्यामध्ये त्यांनी आर्ग्युमेंट्स केलेले आहेत आणि कायद्याला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी एवढं सांगू इच्छितो की आता आपल्याकडे शहादाला इथे नवीन बिल्डिंग होणार आहे. आता आहेत तुमचे सावंतसाहेब, तर त्यांच्या काळात ते आपण भूमी योजना म्हणजे अध्यक्ष या काळामध्ये पण याचा भूमी योजनेचा प्रयत्न करू. आणि प्लॅन्स तर मी आपल्या बारच्या अध्यक्षांबरोबर पण बसलो होतो, प्लॅन्सबद्दल बोललो होता. आपल्याला माहिती आहे आर्किटेक्ट आले होते आणि त्यामध्ये भविष्यातल्या भारतीय आपल्या वकील बंधूंची संख्या विचारात घेता मोठे बार रूम करण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण एकदा ही बिल्डिंग झाली आपली की परत काय आपल्याला गव्हर्नमेंट काय पैसे मिळणार नाही, तितके फंड्स मिळणार नाही. आणि तसा प्रोजेक्ट पण खूप मोठा आहे इथला बिल्डिंगचा इथे, म्हणजे 3-4 आकड्यांपर्यंत मोठ्या आकड्यांमध्ये तो जातोय. तर डिटेल्स मी सांगितले त्यांना, कारण क्वालिटी वर्क हे करायचा प्रयत्न आहे. लवकरच आपली पुन्हा एकदा धडगावच्या कार्यक्रमात आपण एक एकत्र व्यासपीठ घेऊ आणि त्यामध्ये बोलताना तिथे पण आपल्याला भूमिपूजनाचा कार्यक्रम करायचा आहे. तरी माझ्यातर्फे अमोल सावंत साहेबांना पुढील त्यांच्या अध्यक्ष कार्यकाळाचा शुभेच्छा. आणि थोडंसं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता तुम्ही चीफशी संपर्कात येणार, तर जरी आपण दुपारी म्हटलं की हा शेड्यूल ट्राईब जिल्हा राहिलेला नाहीये, पण प्रत्यक्षात तिथे जरा अजून थोडासा अवशेष आहे. त्या ज्युडिशियल ऑफिसर्स आपल्याला इथे जास्त पाहिजे, तर तुमच्या आमच्या लेवलला तर आम्ही प्रयत्न करतोच, पण तुम्ही काय असतं तुमचा डायरेक्ट ॲक्सेस फार महत्त्वाचा ठरतो. आम्हाला फार सांभाळून राहावं लागतं त्यावेळेस. तर तो डायरेक्ट ॲक्सेस चांगल्या कामाकरता जरा वापरून इथे पण पाहिजे शहाद्याला JMFC एक सिनियर डिव्हिजन पाहिजे, एक JMFC नंदुरबार नंतर अक्कलकुवाला पाहिजे. तर ते जरा तुम्ही जास्त फोर्स लावला तिथे तर तुम्हाला आणखीन म्हणजे बारला पण एक हे राहील की बाबा त्याला काम झाले. कारण अक्कलकुवाला एकच कोर्ट आहे, आणखीन एक कोर्ट आलं तर वकील बिझी राहतील. वकील बिझी राहिले की काम वाढतं आणि पुढचं सगळं चलन सगळंच आपलं वाढतं. त्यामुळे मी आपल्याला त्यांना विनंती करतो की आपण आता डायरेक्ट चीफपर्यंत जाणार तर ते जरा जोर लावा तिथे आणि इथे जास्तीत जास्त न्यायाधीश देण्याचा प्रयत्न करा. कारण अक्कलकुवाला तहसीलदार पण आहे, 2 कोर्ट हॉल आहेत, इथे पण पाहिजे आहेत.
आपण आज मला सर्वांना बोलवलं, या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मी आपला धन्यवाद, आभारी आहे.